गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. माझा इथं मुलांचा लंच बॉक्स रेडी आहे. लंचमध्ये दिलेले आहेत आज मेथीचे पराठे आहेत. इथं चटणी दिसते, याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण आणि कॅश्यूसुद्धा घातलेले आहेत. पूर्वाला दही किंवा लोणचं फारसं आवडत नाही. काकडी आणि गाजर कट करून दिलेलं आहे. मुलांना हे फार आवडतं. आणि एका डब्यात दिलेले आहेत पेरू कट करून. मुलं शाळेला गेली, त्याच्यानंतर मी फ्रंट यार्ड आणि बॅक यार्ड झाडून काढलेलं आहे. घरची बेसिक कामं झाल्यानंतर म्हटलं की ही रूम ना खूप दिवस झालं डीप क्लीन केली नव्हती, थोडं डस्टिंग करावं. म्हणजे मेड येण्याआधी हे क्लीनअप केलं ना, डस्टिंग केलं ना, मग ती झाडू पोछा व्यवस्थित करून जाते आणि इझी होतं नाही का. डस्टिंग करण्याआधी ना मॅट्रेस प्रॉपर कवर केलेली आहे बेडसेटनं आणि पिलोसुद्धा त्याच्या खालीच घातलेत. डस्टिंग केल्यानंतर मॅट्रेस खराब व्हायला नको नाही का. बेडसेट तर इझिली आपल्याला वॉश करता येते मशीनमध्ये. डस्टिंग करण्याचा माझ्या हातातला जो डस्टर आहे ना, मला तो फार आवडतो. एकतर खूप असा उंचपर्यंत जातो सिलिंगपर्यंत आणि असा पुढच्या बाजूनं ना वाकडासुद्धा होतो. त्यामुळे फॅनवरच्या आणि अशा भिंतीवरची ना धूळ इझिली क्लीन होते. फॅन करताना मात्र थोडासा वेळ लागतो, कारण तो डस्टरही हलतो आणि फॅनही हलत असतो गोल गोल नाही का, म्हणजे सावकाश करावं लागतं. सो असं म्हणाल, डस्टिंग तर मी रोज करत नसते, वीकली पण नाही, महिन्यातून एकदा मात्र भिंत क्लीन करत असते. आणि एकदम कोपऱ्यात अशा बारीक झावळी दिसतात कधी कधी, किंवा धूळसुद्धा बसते आणि कळत न कळत ना भिंती काळ्या पडायला लागतात. म्हणून अधूनमधून ह्या गोष्टी तर मी करते. इतक्या महागातल्या गोष्टी आपण घेत असतो आणि धूळ खात पडलेल्या त्या मला तर बरं वाटत नाही. त्यामुळे मी स्वतःहून डस्टिंग करत असते. यस, माझ्या घरी डस्टिंगला बाई नाही आहे. मी या सगळ्या गोष्टी स्वतः करत असते. जेव्हा मी पार्टीचे किंवा शॉपिंगचे व्हिडिओ टाकते ना, तेव्हा बऱ्याच कमेंट्स येत असतात की पूनम, तू घरातली सगळी कामं करत जा, म्हणजे तुला या असल्या गोष्टी करायला वेळच मिळणार नाही. आमच्याकडं म्हणजे एवढा वेळ नसतो की अशा गोष्टी करायला, भरपूर कामं असतात घरात. तर खरं सांगू का, भरपूर काम मी करत असते. मी दाखवत नव्हते ह्याच्यासाठी की सगळीच लोकं काम करतात आपापल्या घरात आणि ह्या गोष्टी काय दाखवायच्या नाही का, म्हणून हॅप्पी आणि छान गोष्टी दाखवत होते. घरातलं काम काय कोणाला सुटलेलं नाही नाही का. तर इथं असा कोपऱ्यात पॉट ठेवला होता आणि त्याच्या पाठीमागं किती डस्ट आहे नाही का, तर ती आधी क्लीन करून घेते. आणि हा सॉफ्ट डस्टर असल्यामुळे इझिली क्लीन होऊन जातं आणि डॅमेजसुद्धा वॉलला होत नाही. डस्टिंगला बाई लावू शकते, पण जोपर्यंत मला शक्य आहे ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी करत राहणार आहे. पण एक मोमेंटला जर असं वाटलं की नाही, मला आता काही हे काम होत नाही बाबा, तेव्हा मात्र मी हे काम सोडेन आणि एखादी छान बाई डस्टिंगलासुद्धा ठेवेन. अरे, ओमकारचा बोर्ड गेम इतका आहे, तर तो बरेच दिवस झालं शोधतोय आणि त्यानं स्वतःच ठेवलं होतं, नाहीतर मी ठेवलं असेल खाली झाडता झाडता वर उचलून. आणि आता तो मिळालेला आहे, स्वच्छ क्लीन करते आणि त्याला खेळायला देते. विकेंडला मस्त बोर्ड गेम खेळत असतो फ्रेंड्सबरोबर. त्यामुळे भरपूर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड गेम माझ्याकडं आहेत. तेवढं स्क्रीनिंग वाचतं मुलांचं नाही का. घरातलं बरंच फर्निचर किंवा काही गोष्टी आहेत ना, त्या व्हाईट कलरमध्ये आहेत, त्यामुळे डस्टिंग प्रॉपर करावंच लागतं. आणि इथं लॅम्प दिसेल, बापरे, जर धूळ बसली आणि लाईट लावली ना तर खराब दिसतं ते. त्यामुळं अधूनमधून या सगळ्या गोष्टी क्लीनअप कराव्याच लागतात, क्लीन ठेवाव्या लागतात. म्हणून म्हणते की जस्ट पार्ट्यांचे व्हिडिओ बघून मला जज करू नका, मी भरपूर काम करत असते. छान अशी रूम क्लीन झालेली आहे, फॅन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे. आता मी इथली जी बेडशीट काढली होती बेडवरची ती वॉशला टाकेन, आंघोळीला जाईन आणि मग पूजा करेन. तर एकदा मला कमेंट आली होती की मॅट्रेस तुम्ही कुठून घेतला आहे, आम्हालासुद्धा घ्यायची आहे म्हणून. तर ही जी मॅट्रेस दिसते आहे ना, ती आम्ही आश्ले फर्निचर स्टोअरमधून घेतली होती. हा बेड घेतला ना, त्याच्याबरोबरच त्याच्या मापाचीच आम्ही तिथूनच ही मॅट्रेस घेतली. पूजा वगैरे आवरेपर्यंत माझी लॉन्ड्रीही झाली. इथं मी ब्लँकेट सुकायला टाकलेलं आहे. आणखीन एक पुन्हा लॉन्ड्री लावलेली आहे बेडशीट आणि पिलो कवरची. क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवला होता ना, तेव्हा कमेंट आली होती की पूनम काय पार्टी, खाणं पिणं, मजा मस्ती धमाल करत असतेस आणि घरातली सगळी नाही का कामं कर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुला बिलकुल वेळ मिळणार नाही या गोष्टीसाठी. फक्त दाखवत नसते, कारण सगळ्यांच्या घरी भरपूर कामं असतातच ना, तर काय दाखवायचं असं वाटत होतं. म्हणून म्हटलं छान छान व्हिडिओ शेअर करावे हॅप्पी हॅप्पी. पण सगळ्यांना असं वाटतं की मी काहीच काम करत नाही, तर असं नाही आहे. सकाळी 6ला मी उठत असते आणि रात्री 11ला झोपते. 6ला उठले की 12पर्यंत भरपूर कामं आवरतात. 6ला उठलोय 12पर्यंत सगळी कामं आवरायची. 12 नंतर थोडा जो वेळ मिळतो 3पर्यंत, ते व्हिडिओ शूट असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल, या गोष्टी मी करत असते.
आणि 3 नंतर बिलकुल वेळ नसतो, कारण मुलं येतात शाळेतून, मग त्यांचा अभ्यास असेल, त्यांच्याबरोबर थोडासा टाइमपास करत असते, टाइम स्पेंड करत असते आणि त्यांना छान असं पोटभर खायला घालून ट्युशनला पाठवत असते. माझाही अर्धा कप चहा होतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी असते. हे बघा, मला काय काम असते ना, हे सुद्धा काम आहे. हो का? हो. आणि लोक म्हणतात पूनम तुला काही काम नाही, नुसतं मजा मस्ती धमाल. काय व्हिडिओचं टायटल हेच सांग की पूनम तुला काहीच काम नाही. ओ माय गॉड. सो आम्ही पुढचं सगळं डेकोरेशन काढलेलं आहे आणि हे पर्पजफुली ठेवलंय थोडंसं डेकोरेशन. संक्रांतीपर्यंत ठेवू. न्यू इयर आहे, संक्रांती आहे. सो या, बाय बाय. याला फारशी फुलं येत नाहीत. लावलेत फुलांची झाडं, पण खूप कमी फ्लावर्स येतात. पण आले ना, इतका छान त्याचा सुगंध पसरतो सगळीकडे. येस. आणि घर बघू शकता नेहमीप्रमाणे. येस, घर नीट क्लीन आहे. काही कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तुझं डेली रुटीन दाखवत जा म्हणून. आणि मलाही वाटते की नेहमीसारखं पार्ट्याचे व्हिडिओ बघूनसुद्धा काही लोक कंटाळले असतील, तर अधूनमधून माझं डेली रुटीन जे काही आहे ते दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. बऱ्याच लोकांना बोर होणार नाही तेच व्हिडिओ बघून, नाही का? आता पटापट मी किचन क्लीन करते आहे. म्हणजे सकाळपासून जी काही सिंकमध्ये भांडी असतात ती बाहेरच्या सिंकमध्ये नेऊन ठेवते. आणि त्याच्यानंतर माझं जेवण म्हणाल तर 12:30-1च्या मध्ये असतं. मग 1 वाजता मस्त अशा TV सिरियल बघत जेवणाचा स्वाद घेते. अगदी शांत घर असतं, मुलं डिस्टर्ब करायला नसतात, नवरा नसतं. त्यामुळे जेवण आणि माझ्या डेली सिरीज काय असतील तर त्या पाहते. त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल ते करते किंवा व्हिडिओ एडिटिंग करत बसते. बघता बघता मुलं 3 वाजता येतातच आणि त्यानंतर मात्र पुन्हा बिझी होऊन जाते. चहा पिलेले आपले जे काचेचे कप असतात ना, ट्राय करते मी स्वतःच धुवून ठेवत असते. कारण भांड्यात टाकली ना खूप सारी भांडी होत असतात आणि मेड करून एखाद दुसरा कप तर फुटतोच किंवा त्याचा टवका तर उडालेला असतो आणि त्यानंतर मग त्या कपामध्ये चहा प्यावासा वाटत नाही. आणि आजकाल कप म्हणाल तर महागसुद्धा आहेत. अगदी 1 कप आणायला गेले होते तर 120 रुपये 150 रुपयाला असाही मिळतो. तसे स्वस्तातले सुद्धा 1-1.5 डझन कप आणून ठेवलेले आहेत, पण त्याचा फारसा काही म्हणजे उपयोग होत नाहीत. चहाचे जे मग असतात मोठे ना, तेच रोज वापरले जातात. किचन क्लीन झालेलं आहे. शेवटचं काम राहिलं होतं ते म्हणजे दूध तापवायचं. बारीक गॅसवर दूध ठेवणार आहे आणि वर माझी लॉन्ड्री झाली असेल, कपडे सुकत टाकून येते आणि त्यानंतर माझं लंच करते. लेकीला आणि मला ना अधूनमधून लोणी डोसा खायची लहर येते. त्यामुळं कधी असं वाटलं ना लोणी डोसा खायचा आहे, पटकन आम्ही लोणी काढतो आणि डोसा बनवतोच. लोणी म्हणजे लावलेलंच असतं, दही साय वगैरे लावत असते, अधूनमधून तूप बनवत असते ना, त्यामुळं जेव्हा लोणी हवं ना तेव्हा असतंच माझ्याकडं. सो यस, इथं लोणी काढायचं काम सुरू आहे. ॲक्च्युली हे आम्ही उद्या परवा करणार होतो, लोणी काढायचं, तूप वगैरे बनवायचं. पण म्हटलं आज प्लॅन झाला होता ना लोणी डोसा बनवायचा, त्यामुळे म्हटलं चला आत्ताच करूया. मुलं ट्युशनला जाऊन आली, त्यांचं डिनर झालेलं आहे. आज डिनरमध्ये काय आहे ते पटकन दाखवते. इडली बॅटर विकेंडला मी करून ठेवत असते. इडल्या तर झाल्या आणि त्याच पिठाच्या त्यानंतर मी डोसेसुद्धा बनवत असते.
प्लेन डोसा एक बनवलेला आहे थिनवाला आणि दुसरा आहे लोणी डोसा थोडासा थिकवाला. उत्तप्पासुद्धा बनवत असते, काही भाज्या असतील तर त्या घालून किंवा कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर. हा काय छान लागतं. थोडं बॅटर उरलेलं आहे, त्याचा उद्या म्हणाल तर थोडासा नाश्ता करेन. आप्पे असतात ना तर तेच बनवून टाकेन, एवढ्या बॅटरमध्ये होऊन जातील. ॲक्च्युली ना पूर्वी म्हणाल तर मी ना जेव्हा बॅटर बनवायची ना इडली बॅटर एकाच दिवशी संपवून टाकायची. पण US जेव्हा राहायला होतो ना तेव्हा अगदी 4 दिवसाचं 8 दिवसाचं बॅटर आणून फ्रीजमध्ये ठेवायचो आणि मग ती सवय झाली की अरे असं पण ठेवता येतं का. तेव्हा मला कळालं होतं. नाहीतर आपल्या इकडं सवय असते ना सगळ्या गोष्टी एकदम फ्रेश खात असतो. सकाळचं स्वयंपाक म्हणा, संध्याकाळचं म्हणा, इडली बॅटर वगैरे सकाळी झालं की दाबून आपण जेवण, नाश्ता, लंच, डिनर सगळं तेच असतं. पण त्यावेळेला थोडीफार सवय लागली होती आणि फ्रीजमध्ये छान राहतं बॅटर आणि मला याचा खूप उपयोग होतो. बऱ्याच वेळेला पटकन फ्रीजमधनं पीठ काढते आणि वेगवेगळे याच बॅटरचे पदार्थ बनवत असते. माझी मैत्रीण आत येणार नाहीये म्हणून मी बाहेर आली. काय आणलं तर तिच्या गार्डन मधला पपया. किती छान, थँक्यू सो मच. वेलकम. अगं सकाळपासून मी सुट्टीला सांगून ठेवलं होतं पण मी द्यायला येणंच कॉलेजला गेले आणि राहिले मैत्रिणीनं फ्रेश असा तिच्या गार्डनमधला पपया दिलेला आहे आणि हा पपया आपला आहे. कालच आम्ही घेऊन आलो होतो, अर्धा खाल्ला, अर्धा राहिला होता. चला आता मैत्रिणीनं दिलेला पपया ना तो आधी आम्ही संपवतो. आणि इथं आमचं लोणी तयार झालेलं आहे. आता विचार करते आहे की तूप कडवायला ठेवू की उद्या सकाळी करू आणि असंच लोणी फ्रीजमध्ये ठेवू का. कारण संध्याकाळचं तूप कडवलं ना सगळ्या घरभर वास येतो नाही का. तर विचार करते काय करू काय नको. नाही तर फ्रीजमध्ये ठेवून टाकेन, सकाळी उठल्या उठल्या तूप कडवायला ठेवीन. चला तर पटकन मी आता डिनर करते आणि आत्ताचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.